माहिती आणि चर्चा या कार्यक्रमामध्ये करणार आहोत। दरम्यान मोदींच्या सभेला डुप्लिकेट मोदी अर्थात विकास महंतही उपस्थित आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। 2014च्या आधीपासून मी तुम्हाला पाहतोय, तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी गेलेला आहात। 2014 आणि 2019 इतकीच पब्लिकमध्ये क्रेज तुम्हाला जाणवते का आता मोदींची? नाही, कमालीची क्रेज आहे आणि मी म्हणतो मोदीजींची क्रेज फक्त हिंदुस्थानात नाही आहे, आज जगामध्ये त्यांची क्रेज आहे। आपण बघताय दुनियाच्या कुठल्याही देशामध्ये ज्यावेळेला मोदीजी जातात त्यावेळेला त्यांना जी पायघड्या टाकल्या जातात, त्यांना जो मान सन्मान दिला जातो, तिकडची जी जनता आहे ती कमालीचं प्रेम करते। आपण हे सगळं याची डोळ्या पाहत असतो आणि कसं आहे की माझ्यात आणि त्यांच्यामध्ये बरंचसं साम्य असल्यामुळे ती क्रेज मला पाहायला मिळते, मी अनुभवतो। आणि आत्ताही मी गाडी पार्क करून शिवाजी पार्कच्या इथे जवळ गाडी पार्क करून इथे येईपर्यंत मला 1.5 तास लागला। अनेकांना बाईट देत आलो, अनेकांबरोबर फोटो काढत सेल्फी काढत इथपर्यंत यायला मला जो 1.5-2 तास लागले। ही क्रेज आहे। नाही, मला एक विचारायचं आहे, आज मोदी काय बोलतील असं प्रतिमोदींना वाटतं? अर्थात मोदीजी खूप काही बोलतीलच, आज काहीतरी वेगळं बोलतील असं वाटतंय। कारण काय आहे, मोदीजीने जे काही 10 वर्षात जे काम केलेलं आहे त्याच्यावर तर आपण नेहमी ऐकत असतो, पण आता ज्यावेळेला परत नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर आणि स्पेशल मेजॉरिटी मिळाल्यानंतर मोदीजी काय करणार आहेत ह्याच्या बाबतीत कदाचित मोदीजी खूप चांगलं बोलतील असा मला पूर्ण विश्वास आहे। राज ठाकरे आज पहिल्यांदा मोदींबरोबर येत आहेत, याच्यावर काही महत्त्वाचं रिएक्शन? माझं म्हणणं असं आहे की राज ठाकरे साहेबांनी खूप अगोदरच आपल्याला या हिंदू जनतेसाठी खूप पूर्वीच यायला पाहिजे होतं, परंतु हरकत नाही आहे, आज ते एकत्र आलेले आहेत। याचं पूर्ण हिंदुस्थानाला खूप अप्रूप आहे, खूप आनंद आहे आणि त्यांनी कायम आपल्याबरोबर राहावं, आम्ही त्यांच्याबरोबर आहोतच, हे या निमित्ताने मी सांगू इच्छितो। धन्यवाद। या प्रतिमोदींना देखील तितकीच क्रेज आज अद्यापही मोदींची आहे असं वाटतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई।